गेल्या 5 ते 6 वर्षात ठाणे महापालिकेच्या वतीनं मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रकल्प राबवण्यास अपयशी ठरलेल्या पालिकेनं आता या प्रकल्पांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। यापैकीच एक खाडीच्या पाण्याचं विक्षारण अर्थात खारं पाणी गोडे करण्याचा प्रकल्प आहे। हा प्रकल्प पालिकेनं यापूर्वीच गुंडाळला असून या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराची अनामत रक्कम देखील परत करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे। वर्तमान आणि भविष्यात निर्माण होणारी पाणी समस्या लक्षात घेऊन महापालिकेनं लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून तत्कालीन पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांच्या कार्यकाळात खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून पिण्याचं पाणी तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता। विशेष म्हणजे हा प्रस्ताव त्यावेळेस सत्ताधारी शिवसेनेनं गोंधळात मंजूर करून घेतला होता। तब्बल 150 कोटींचा अवास्तव खर्च असलेला हा प्रकल्प होता। त्यावेळी त्या विरोधात राष्ट्रवादीनं न्यायालयात देखील धाव घेतली होती। दरम्यान कोरोना काळात पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाल्यानं हा प्रकल्प गुंडाळण्यात आला। त्यानंतर या प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नव्हत्या। हे काम ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या संबंधित कंपनीनं बँक गॅरंटी म्हणून 7.5 कोटींची सुरक्षित अनामत रक्कम ठाणे महापालिकेकडे जमा केली होती। दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रकल्पाचे भागीदार मेयांनी एल डिसालिया वॉटर एस काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचं काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करणं अवघड वाटत असल्यामुळे या प्रकल्पातून बाहेर पडण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मेसर्स एल डिसालिया वॉटर एस यांच्या ठिकाणी मेसर एक्काटेक सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना घेण्याबाबत कागदपत्र सादर करण्यात आली। मेसर्स डिसालिया वॉटर एसएल हे प्रकल्पातून बाहेर पडल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेकडे जमा करण्यात आलेली 7.5 कोटीची सुरक्षा अनामत बँक गॅरंटी त्यांना आता परत करण्यात आली आहे। किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। काल माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते। शिवसेनेकडून मलंगगडावर महाआरतीचं आयोजन करण्यात येत आहे। या आरतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उपस्थित असतात। अयोध्येतील राम मंदिरानंतर मलंगगडाच्या न्यायालयीन लढ्याला बळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते। किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात। मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे। हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे। सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात। मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली। ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते। दरम्यान बुधवारी मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला। दुर्गाडीप्रमाणे आम्हाला न्यायालयावर विश्वास असून न्यायदेवतेवर विश्वास आहे। दुर्गाडीप्रमाणे मलंगगडचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मलंगगडाच्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते, तर मलंगगडावर महाआरतीवरून अनेक वाद देखील निर्माण झाले। या वादाचा सामना शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत। त्यामुळे जर मलंगगडचा निकाल लागल्यास आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे।
यावेळी हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिकही उपस्थित होते. राज्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचं निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची, वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एक जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगानं गाव पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी आणि नळांद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारं पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुना अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील घरगुती आणि सार्वजनिक स्त्रोत 2365, ग्रामपंचायत कार्यशाळा कार्यालय 431, शाळा 1269, अंगणवाडी केंद्र 1152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकूण 5430 जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान 55 लिटर पाणी प्रतिदिन प्रति व्यक्ती विहित गुणवत्तेचं पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती आणि सार्वजनिक स्त्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आल्याचंही घुगे यांनी सांगितलं. ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्तेसह नियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबवण्यात यावा. याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची आणि घरगुती नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा आणि जैविक तपासणी वर्षातून 2दा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळे यांनी केलं आहे. मलंग गडावर बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत. दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मत्स्येंद्रनाथांची आरती करतात. मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की नाही यावरून मुस्लिमांचा 1992 सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे. हे मलंग मत्स्येंद्रनाथांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजीबाबा मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे. सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात. मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली. ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते. दरम्यान राम मंदिराचा 500 वर्षांचा प्रश्न सुटला तसा मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं नियोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचा प्रस्ताव अद्याप कागदावरच असल्याचं उघड झाले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी 1 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पैसेच नसल्यानं हा प्रस्ताव अद्याप पुढे सरकू शकलेला नसून ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे शहराला ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालय शहरात आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होतं. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. त्यानुसार ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ग्रंथसंग्रहालयाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथसंग्रहालय कागदावरच असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं ग्रंथालयाचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. मोदींच्या नावानं उभारण्यात येणारं ग्रंथसंग्रहालय विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार होतं. यासाठी साधारणपणे 33,000 चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ग्रंथालय उभारण्याचा मानस होता. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय या लेखा शीर्षकाअंतर्गत तब्बल 1 कोटींची तरतूद तत्कालीन आयुक्तांनी केली होती. मात्र बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलेले नसल्याची बाब समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथालयात ई-बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्र, लिखाणासाठी पोषक वातावरण असं या ग्रंथालयाचं स्वरूप तयार करण्यात आलं होतं.